शेटे आपण आता शेटे गेलतो हा. त्यांनी साधं काय उधार खाऊ न दिलं माहिती का? जाऊ दे आला त्याच्या पुढे काय काय विषय काय एवढी काय पेटा बिटी अरे आपल्याला हॉटेल टाकायचं आता. का बरं काय झालं आपले शेट्टेच आहे ना. अरे त्यांनी मला काय खाऊ न दिलं नाही. का काय का बरं? पैसे नव्हते, भूक लागली, आता तिकडूनच तर येतोय मी. त्यापेक्षा मोठं टाकू बार XYZ करून टाकू त्याचं हॉटेल करून टाकायचा ना. आपण ठेवायचं का हॉटेल मध्ये? मिसळ भाव ठेवायचं आपल्याला. हा मग ठेवू ना मी सगळ्यात भारी. अरे एवढा पाव ठेवू एवढा पाव. एवढा पावाचं टेन्शन न घेऊ. माझ्या भावाची बेकरी आहे पायन तसं पाव देईन म्हणून. कुठं? अख्ख्या मनसर मध्ये जेवढे हॉटेल आहे का हा. सगळ्या हॉटेलला तो पाव देतो, मोठ्या मोठ्या हॉटेलला. कुठं बघायचं का तुला? हा. चल चला. मग माझ्यासोबत चला. हॉटेल टाकायचं आता आपल्याला. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला सुद्धा हॉटेल व्यवसाय चालू करायचा आहे पण सुचत नाहीये पाव कुठून घेऊ, तर टेन्शन कसलं घेताय? MR बेकर्स आहेत ना, प्रत्येक सकाळ इथे काहीतरी खास घेऊन येते. मळलेलं पीठ आणि त्यातून येत असलेला सुगंध जो सांगतो की गरमागरम पाव तयार होतोय. इथं पाव म्हणजे केवळ ब्रेड नाही, तर यांची एक ओळख आहे. वडापाव असो की भजीपाव, हॉटेल असो की घरचा नाश्ता, पाव नसेल तर चव अपुरीच वाटते. आणि हो, इथं तुम्हाला फक्त पावच नाही तर यांचे इतर बेकरी उत्पादने जसे की खारी, टोस्ट, बटर, क्रीम रोल देखील एकदम दर्जेदार किमतीमध्ये मिळून जातील. आणि आपल्यासाठी आनंदाची गोष्ट तर ही आहे, या व्यवसायाचे करता धरता म्हणजेच स्वप्नीलदादा थोरात हे एक मराठी उद्योजक असून आज यांनी दाखवून दिले आहे की एक मराठी माणूस काय करू शकतो. तर यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स, ॲड्रेस मी कॅप्शनमध्ये दिलेला आहे, तर इथं एकदा नक्की व्हिजिट करा.